नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण लॅक्टेज जो एन्झाईम असतो बायोरेग्युलेशनमध्ये त्याचा काय रोल आहे तो आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण 3 एन्झाईम डिस्कस केले आहेत, मोनोऑक्सिडेज, डायऑक्सिडेज आणि सायटोक्रोम P450. जर तुम्हाला ते व्हिडिओ पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये बायोरेग्युलेशन आणि बायोमास युटिलायझेशनची प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे, तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता. हा जो एन्झाईम आहे हा मल्टी कॉपर ऑक्सिडेज एन्झाईम आहे, जेणेकरून तो ऑक्सिडेटिव्ह डिग्रेडेशन करण्यासाठी जास्त प्रमाणामध्ये रोल त्याचा प्ले करत असतो. आणि जे काही एन्व्हायरमेंटल पोल्युटंट आहे त्याला डिग्रेड करण्यासाठी याचा वापर केला जातो. आणि मेनली जे काही हा जो एन्झाईम आहे मेनली फंगस जे काय असतात ते जास्त प्रमाणामध्ये प्रोड्यूस करत असतात. तर आपल्याला माहिती फंगस ॲज अ डिकम्पोजर म्हणून यूज केलं जातं. तर हे जे काही लॅक्टेज हे जे आहे मेनली जे काही फंगस ज्या स्पेस असतात त्याच प्रोड्यूस करतात, आणि काही जे बॅक्टेरिया असतील किंवा प्लॅन्ट्स वगैरे पण जास्त प्रमाणामध्ये पण कमी प्रमाणामध्ये बॅक्टेरिया आणि प्लॅन्ट प्रोड्यूस करतात, पण जास्त प्रमाणात फंगस हा जो काय आहे तो प्रोड्यूस करत असतो. त्याच्यानंतर बायोकेमिकल रिॲक्शन जर आपण पाहिली, हा जो लॅक्टेज आहे तो कॅटलाइज करतो 1 इलेक्ट्रॉन ऑक्सिडेशनला, जेणेकरून जे काही ॲरोमॅटिक किंवा नॉन ॲरोमॅटिक कंपाऊंड आहे त्याचं ऑक्सिडेशन होतं. म्हणजे मॉलिक्युलर ऑक्सिजन याच्यामध्ये यूज केला जातो ॲज अ इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर, आणि त्याच्यानुसार जे काही वॉटरमध्ये रिड्युसिंग किंवा H2मध्ये त्याचं फॉर्मेशन हे झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. जनरल रिॲक्शन जर आपण पाहिली तो सबस्ट्रेट म्हणजे जो काही फिनॉल आहे तो, आणि जर O2 असेल तर तो सबस्ट्रेट फिनॉल जो काय असेल तो ऑक्सिडाइज फॉर्ममध्ये म्हणजे 1 इलेक्ट्रॉन ऑक्सिडेशन याच्यामध्ये होतं, जेणेकरून जे काही ॲरोमॅटिक किंवा नॉन ॲरोमॅटिक कंपाऊंड आहे, हा फिनॉल जो आहे तो कंपाऊंड आहे तो मॉलिक्युलर ऑक्सिजन म्हणजे ॲज अ इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर म्हणजे O2च्या ठिकाणी जे काही ॲक्सेप्टर आहे म्हणजे तो ॲक्सेप्ट करतो, जे काही H2O किंवा जे H मॉलिक्युल असेल ते ॲक्सेप्ट करतो, आणि O2 ज्यावेळेस ॲक्सेप्ट करतो इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर त्याच्यानंतर मग तिथे वॉटर प्रोड्यूस होतं, आणि जे काही रिड्युसिंग वॉटर त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आणि जो काही सबस्ट्रेट आहे फिनॉल तो ऑक्सिडाइज फॉर्ममध्ये कन्व्हर्जन झालेला आपल्याला पाहायला मिळतो, म्हणजे ऑक्सिडाइज प्रोडक्ट तिथे फॉर्मेशन होतं. त्याच्यानंतर रोल ऑफ बायोरेग्युलेशन जर विचार केला तर वेगवेगळ्या फील्डमध्ये जो काही लॅक्टेज हा जो एन्झाईम आहे त्याचं काम आपल्याला पाहायला मिळतं. सिंथेटिक डायमध्ये जर विचार केला जे काही अझो असतील किंवा ॲर्थेनोक्युनिन असेल किंवा ट्रायफिनॉल मिथॉन हे जे काही टेक्स्टाईल इन्फ्लुएन्स आहेत त्याला ब्रेकडाऊन करण्यासाठी लॅक्टेज एन्झाईमचा वापर केला जातो. आणि तसंच जे काही टॉक्झिक डाय मॉलिक्यूल आहे किंवा कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल आहे त्या नॉन टॉक्सिक फॉर्ममध्ये किंवा सिम्पलर फॉर्ममध्ये किंवा कलरलेस प्रोडक्टमध्ये कन्व्हर्जन करण्याचं काम हा जो लॅक्टेज एन्झाईम आहे तो करतो. पेस्टिसाइड डिग्रेडेशनमध्ये जर आपण पाहिलं जे काही ऑर्गोफॉस्फेट किंवा कार्बोमेट्स किंवा जे क्लोरिनेटेड पेस्टिसाइड असतात त्याला डिग्रेड करण्यासाठी हा जो लॅक्टेज एन्झाईम आहे तो वापरला जातो. आणि ते जे काही सॉईलमधली जे काही किंवा वॉटरमधली जी त्याची काही टॉक्सिसिटी असेल किंवा मोबिलिटी असेल ती रिड्यूस करण्यासाठी त्याच्या जास्त प्रमाणात वापर येईल. म्हणजे आपल्याला माहिती आहे काही वेळेस जास्त प्रमाणात जर पेस्टिसाईडचा वापर जर झाला फार्मिंगमध्ये किंवा शेतीमध्ये तर त्याच्यामुळे जे काही पेस्टिसाईड असतं ते सॉईलमध्ये किंवा वॉटर बॉडीजमध्ये एंटर करतात. तर मग हा लॅक्टेज एन्झाईम काय करतो, त्याची जी काही टॉक्सिसिटी आहे किंवा त्याची जी मोबिलिटी आहे ते रिड्यूस करतो, जेणेकरून त्याचं डिग्रेडेशन होऊ शकेल. तसंच जर आपण विचार केला फिनॉल कंपाऊंड डिटॉक्सिफिकेशन म्हणजे जे काही फिनॉल किंवा क्लोरोफिनॉल आहे जे आहेत त्याला ब्रेकडाऊन केलं म्हणजे हे जे काही इंडस्ट्रियल प्लुटन जास्त प्रमाणामध्ये इंडस्ट्रीमधून बाहेर निघतात तर मग त्याला पूर्णपणे ब्रेकडाऊन करण्याचं काम किंवा बायो ॲक्युम्युलेशन जेणेकरून जे एन्व्हायरमेंटमध्ये बायो ॲक्युम्युलेशन प्रिव्हेंट करण्याचं काम त्याच्यामुळे होत असतं. हे जे काही इंडस्ट्रियल पोल्युटंट आहे पुढे जाऊन जे काही सॉईलमध्ये मिक्स होतात किंवा वॉटर बॉडीजमध्ये मिक्स होतात, जे वॉटर बॉडीज मिक्स झाले तर मग वॉटर आपण जर यूज केलं जे काही फिनॉल जे काही आहे ते आपल्या बॉडीमध्ये सुद्धा जाऊ शकतं, आणि हे इंडस्ट्रियल पोल्युटंट आहे, खूप हार्मफुल पोल्युटंट आपल्याला पाहायला मिळतं. आणि हा जो लॅक्टेज आहे जो एन्झाईम काय करतो त्याला डिटॉक्सिफाय करण्याचं काम करतो. तसंच लिग्निन डिग्रेडेशनमध्ये जर आपण पाहिलं जो लिग्निन आहे हा प्लॅन्ट बायोमास नॅचरली डिग्रेड होतो. लिग्निन हा प्लॅन्ट बायोमासमध्ये किंवा जे काही बायोमास कन्व्हर्जन किंवा कंपोस्टिंगमध्ये त्याचं आपल्याला फॅसिलिटिंग किंवा कन्व्हर्जन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि जे ॲग्रो वेस्ट आहे ते मॅनेजमेंट करण्यासाठी किंवा सॉईल रिहॅबिलिटेशन करण्यासाठी सुद्धा लॅक्टेज एन्झाईम हा मदत करत असतो लिग्निन डिग्रेडेशनमध्ये. तसंच जे काही इंडस्ट्रियल वेस्ट ट्रीटमेंट आहे म्हणजे जे काही पॉलिसायक्लिक
ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन असतात त्याला आपण PAH म्हणतो. याला ऑक्सिडाईज करून जे काही इंडस्ट्रियल ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे त्याला ऑक्सिडाईज केलं जातं, जेणेकरून ते लेस हार्मफुलमध्ये कन्व्हर्जन होईल आणि ॲज अ बायोडिग्रेडेबल फॉर्ममध्ये कन्व्हर्जन, म्हणजे आधी ते अनबायोडिग्रेडेबल असतात, त्याच्यानंतर जे त्याच्यावर ऑक्सिडाईज जे काही 1 इलेक्ट्रॉन ऑक्सिडेशन ही जी प्रोसेस घडते लॅकेज एन्झाईमद्वारे, त्याच्यामुळे तो बायोडिग्रेडेबल होऊ शकतो. तसंच जर हेवी मेटल बायोरिमेडिएशन जर विचार केला तर हेवी मेटल बायोरिमेडिएशन इनडायरेक्टली होऊ शकत नाही लॅकेज एन्झाईमने, पण हेवी मेटलला ॲज अ ऑर्गॅनिक लिगँडमध्ये ट्रान्सफॉर्म करून जो हेवी मेटलला बाइंड करतो, जेणेकरून त्याची टॉक्सिसिटी आहे ती रिड्यूस करण्याचं काम लॅकेज एन्झाईम करतो. तर बायोरिमेडिएशन जर ॲडव्हान्टेज जर आपण पाहिलं, इको फ्रेंडली टेक्निक आहे, नॉन टॉक्सिक एन्झाईम याच्यामध्ये यूज केले जातात, जे काही सबस्ट्रेट आहे त्याची स्पेसिफिकसाठी ब्रॉड स्पेक्ट्रम आपल्याला पाहायला मिळते, माइल्ड कंडिशनमध्ये वर्क करतं आणि तसंच याचा रियूज आणि बायोरिएक्टरमध्ये आपण ॲज अ कॅरियर म्हणून यूज करू शकतो. तसंच जर आपण विचार केला ॲप्लिकेशन जर विचार केला लॅकेज एन्झाईमचा स्पेसिफिकली, तर वेस्ट वॉटर ट्रीटमेंट म्हणजे टेक्स्टाईल, पल्प किंवा पेपर इंडस्ट्रीमध्ये किंवा सॉईल डिकंटॅमिनेशन वगैरे करायचे असेल, सॉईल रिहॅबिलिटेशन वगैरे करायचे असेल, तसंच फार्मास्युटिकल जे काही वेस्ट आहे त्याचं बायोडिग्रेडेशनमध्ये कन्व्हर्जन करून आणायचं किंवा त्याला ब्रेकडाऊन करायचं, तसंच जे काही इंडस्ट्रियल डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी ग्रीन केमिस्ट्रीमध्ये याचा वापर केला जातो. तर या व्हिडिओमध्ये आपण लॅकेज एन्झाईमचा रूल काय असतो बायोरिमेडिएशनमध्ये डिस्कस केलं. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला एखाद्या स्पेसिफिक टॉपिकवर जर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही कळवू शकतात. आणि बायोरिमेडिएशन आणि बायोमास युटिलायझेशनची जी काही प्लेलिस्टची लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये मी प्रोव्हाइड केलेली आहे. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.